नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये. आणि आजचा जो आपला मित्रांनो विषय आहे तो म्हणजे वाय LIC इज इम्पॉर्टंट आणि ती मॅन्डेटरी का काढली पाहिजे. तर मित्रांनो, असा एक कॉन्सेप्ट आहे किंवा एक जो सो कॉल्ड फायनान्शियल इन्फ्लुएन्सर खूप साऱ्या प्लॅटफॉर्म्सवर आहेत, यूट्यूबवर आहेत, इंस्टाग्रामवर आहे, भरपूर ठिकाणी आहेत. तर ते एक तुम्हाला एक ज्ञानाची एक नॉलेजेबल गोष्ट सांगत असतात. सो कॉल्ड आहेत, त्यांना काय कुठलं रजिस्ट्रेशन नाही, सो कॉल्ड आहेत, मी फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहे. आणि ह्या लोकांचा काय एक कॉन्सेप्ट असतो की बाबा LIC म्हाताऱ्या लोकांचं काम आहे, LIC काय आता यंग जनरेशन काय काढत नाही, काय LIC काय मध्ये दम नाही आहे. तू आता इन्व्हेस्टमेंट करणार 10 लाख रुपये आणि मग 15-20 वर्षांनी तुला जे भेटणार 20 लाख रुपये त्याची काही व्हॅल्यू नसणार, ते काही इन्फ्लेशनला बीट नाही करत, असे भरपूर सारे टेक्निकल टर्म्स बोलणार की इन्फ्लेशनला बीट नाही करत. मित्रांनो, जोही तुम्हाला बोलतो ना की पैशांची व्हॅल्यू इन्फ्लेशनला बीट वगैरे, त्यांचं जे टेक्निकल टर्म्स आहे ते नंतरचा पार्ट झाला. पण तुम्हाला मी सांगतो, जे बोलतात ना पैशाची व्हॅल्यू नसते ते मूर्ख लोक आहेत आणि त्यांच्यापासून पहिलं लांब व्हा. कारण मित्रांनो, पैशाची जर व्हॅल्यूच नसती तर तुम्ही मला सांगा, जर आपण आपल्या अकाउंटमध्ये 499 रुपये आहेत आणि आपल्याला ATM मधून कॅश काढायचे, 500 रुपये निघतील? ऑफकोर्स नाही निघणार. त्या 1 रुपयाची सुद्धा व्हॅल्यू आहे. आणि जे लोक बोलतात की त्या टायमिंगला 20 लाख रुपये भेटणार तुला, तू सेव्हिंग वगैरे केली आणि त्याची काय व्हॅल्यूच नसणार, काय तू काय ते इन्फ्लेशनला बीट नाही करत आणि काय नाही. त्या 20 लाख रुपये आहेत, ऑफकोर्स ते इकट्टे पैसे आहेत, ते कधी यूज करू शकतो माणूस. वॉट एव्हर जे त्याला यूज करत त्याने सेव्हिंग केली आहे, ती 20 लाख असो, 1 करोड असो, वॉट एव्हर जीही त्याने जितक्या अमाऊंटमध्ये आणि जितक्या लॉंग टर्ममध्ये सेव्हिंग केली, ऑफकोर्स तेवढा मोठा नंबर आहे त्याच्याकडे. आणि जे बोलतात की इन्फ्लेशनला बीट नाही करत, ते टेक्निकल टर्म्स आणणार आणि तुम्हाला बोलणार हे चुकीचं आहे, हे बरोबर. अजून एक ते खूप म्हणजे आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये लागू होणारे एक रूल तुम्हाला सांगतील, जे वेस्टर्नकडून कॉपी करून आपल्याला सांग. तो म्हणजे एक टर्म इन्शुरन्स घ्यायचा आणि बाकी काय इन्व्हेस्टमेंट करायची, मार्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्समध्ये करायचे. म्युच्युअल फंड सही आहे, ऑफकोर्स सही आहे, केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे असं कधीच नाही मी बोलत. पण एक टर्म इन्शुरन्स घ्यायचा आणि बाकी सगळे म्युच्युअल फंडमध्ये लावून टाकायचे किंवा शेअर मार्केटमध्ये लावून टाकायचे. असा एक त्यांचा कॉन्सेप्ट असतो जो की वेस्टर्नमधून आलेला आहे असं त्यांचं. पण मित्रांनो, वेस्टर्न कंट्री जे युनायटेड स्टेट्स आहेत त्यांच्या इथं प्रोव्हिजनसुद्धा वेगळे आहेत. त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये ॲक्ट आहे की जोही तिथे नागरिक असतो त्याचं जे 60 वर्ष 55 वर्ष कंप्लीट झालं की तिथून गव्हर्नमेंटकडून त्यांना पेन्शन सुरू होते. आपल्या कंट्रीमध्ये वॉट एव्हर जे जुन्या टाईमला गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते ते त्या ज्यावेळी लागले त्या ॲक्टनुसार सुरू आहे. बट आपली जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट तशी प्रोव्हिजन नाही करत. त्यासाठी आपल्यालाच आपलं स्वतःचं जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा काही जे पण आपण फायनान्शियल आपण अवेअर राहून जे इन्व्हेस्टमेंट्स करणार आपल्या स्वतःसाठी, फ्युचरसाठी सेव्हिंग्स आपण करणार, ते आपल्या स्वतःला करायचं आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफकोर्स LIC सुद्धा आपली गव्हर्नमेंट आहे, एवढी सिक्युअर्ड गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे कारण की ती गॅरंटीड रिटर्न्स देणारी आहे. आणि मित्रांनो, कसं असतं तुम्हाला लोक सांगतील, आणि मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. एक होता हुशार व्यक्ती, त्याने असं फायनान्शियल इन्फ्लुएन्सरचं ऐकलं. तो फायनान्शियल इन्फ्लुएन्सर त्यापेक्षा हुशार, त्याने सांगितलेलं की काय करायचं, फक्त एक टर्म इन्शुरन्स घ्यायचा आणि बाकी इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करायचे, अरे मस्तपैकी रिटर्न्स कमवायचे. आणि काय होतं, जेव्हा ॲक्च्युअल 20 वर्ष जातात आणि त्याचे जे इन्व्हेस्टमेंट असते त्या टायमिंगला मार्केटची डबगळीच दिशा असते असं पकडून झाला की काय सांगता नाही, मार्केट खाली गेलं आणि त्या टायमिंगला त्याचं मार्केट खाली आहे, एकदम दशा खराब आहे मार्केटची. भरपूर वेळा बघितले लोकांनी कशी कशी दशा होते आणि तशी खराब आहे त्या टायमिंगला. देव न करो पण होती त्या टायमिंगला. काहीतरी लढाई झाली कुठं, रशिया युक्रेन आता झाली तशी झाली कुठेतरी लढाई, सगळे प्राइस इकॉनॉमी ढासळली आणि शेअर मार्केट पण खाली पडलं आणि काहीतरी वेगळं तिकडं झालं. आणि त्या टायमिंगला मग आपण बोलणार का, मी अरे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, नुसती मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे माझी आणि माझे काय आता पैसे, माझ्या युनिट्सची व्हॅल्यू कमी झाली आहे, माझ्या युनिट्सची व्हॅल्यू आता मला भेटणार होते 1 कोटी आणि मला काय आता फक्त 30-40 लाखावर आलोय मी. अरे यार, खूप नुकसान झालं माझं. मग त्या टायमिंगला फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स तर येणार नाहीत ना तुम्हाला ते भरून काढायला की 70 लाख रुपये मी देतो बाबा माझ्या अकाउंटमधून, ते तर बोलणार नाही तुम्हाला. आणि ते लोक ते सुद्धा नाही बोलणार की बाबा मी सांगितलेलं अशी माझी रिस्क नव्हती, ते तर तुमच्यावरती आहे सर्व, असं बोलणार ते लोक. मग त्या टायमिंगला आपण बोलणार का, यार मी उगाच चुकीचा निर्णय घेतला, मी सर्व ठिकाणी ठेवायला. एक फायनान्समध्ये एक बेसिक रूल आहे, नेव्हर पुट ऑल एग्स इन अ सिंगल बास्केट. सगळ्या ठिकाणी थोडं थोडं ठेवायचं आणि तेच एक बास्केट आहे, ती म्हणजे आपली LIC. आणि त्याच्यात नेहमी आपली इन्व्हेस्टमेंट सुरुवातीलाच करून ठेवली पाहिजे.
त्यामुळे मित्रांनो मी सांगतो, जेही लोक बोलतात ना की LIC खूप टाइम लावते रिटर्न्स द्यायला, खूप टाइम मोठे मोठे प्लॅन्स असतात, एवढ्या वेळ थांबायचं हे ते, मित्रांनो जी पण गोष्ट जास्त वेळ थांबते ना ती ॲक्च्युअल असते आणि जी खरी असते, ती कोणतीही असे घोटाळा करणाऱ्या गोष्टी नसतात. त्यामुळे मित्रांनो मी नेहमी सांगतो की पहिली इन्व्हेस्टमेंट आपली LIC मध्ये असावी, त्याच्यानंतर ऑफकोर्स थोडं इन्व्हेस्टमेंट सगळ्या ठिकाणी केले पाहिजे, मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट पाहिजे, म्युच्युअल फंडसुद्धा सही आहे, ऑफकोर्स सही आहे, मी नाही बोलत काही, बट जे गॅरंटी टूल्स आहेत ना ते आपले पाहिजेत बास्केटमध्ये, ते मी प्रोव्हाइड करतो आणि ते तुम्हाला माहिती आहे LIC मध्ये काय व्हॅल्यू आहे किंवा काय हे. तर तेच मला सांगण्याचं आजचं तात्पर्य होतं मित्रांनो, की जे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स सांगतात की हे आता तुम्ही एवढे LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आणि एवढा टाईम करणार आणि त्यावेळी तुम्हाला भेटणार 1 कोटी किंवा ते काय 20 लाख रुपये 25 लाख रुपये, त्याची व्हॅल्यू नसणार. तर व्हॅल्यू नसते असं काहीच नसतं, तुम्हाला माहिती आहे पैशाची व्हॅल्यू असते. त्यामुळे जेही सांगतात ते मूर्ख लोक आहेत. तुम्ही मला सांगा कोण देणार आहे, कोणी पैसे देणार आहे कोणाला, कोण नाही देणार कोणाला पैसे. त्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट आपल्यापाशी. मित्रांनो हेच मला सांगण्याचा आजचा ह्या व्हिडिओमधून उद्देश होता की LIC इम्पॉर्टंट आहे आणि ती लॉंग टर्म थांबायला सांगते, त्यामुळे काहीतरी व्हॅल्यू. आणि जे बोलतात ना की हे म्हाताऱ्या लोकांचं काम आहे, म्हाताऱ्या लोकांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेत, त्यामुळे मित्रांनो त्यांच्यावर पण थोडा विश्वास ठेवलाच पाहिजे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि LIC साठी आपल्या अशा नवनवीन कॉन्टेंट मी घेऊन येतच राहणार आहे, LIC ची नवनवीन माहिती तुम्हाला देतच राहणार आहे आणि दुसऱ्यासुद्धा गोष्टींची अशा फायनान्स रिगार्डिंग. तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपला चॅनल आणि शेअर करा मित्रांमध्ये. थँक्यू व्हेरी मच.